त्या गावात सगळे लोक एकमेकांना मदत करत आणि आनंदाने राहत आणि ते गाव त्या मंगलमुळे होतं. पण मंगलपूर गावाच्या बाहेर एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक म्हातारी चेटकीण आली. ती चेटकीण रोज रात्री गावातल्या शेळ्या, मेंढ्या, गुरं-वासरं यांना पकडून घेऊन जात असत आणि त्यांना मारून खात असत. पण गावकऱ्यांना काय माहित नव्हतं की म्हातारी चेटकीण आहे ते. म्हणून सगळे लोक या चिंतेत होते की रोज आपले प्राणी चोरून नेते तरी कोण. पण एक दिवस चेटकीणीने असा विचार केला, मी आता खूप दिवसांपासून प्राण्यांचंच मांस खातीये. पण आता जंगलातले प्राणी पण संपून गेले आणि मला पण आता एका लहान मुलाचं मांस खायची इच्छा झालीये. असं करते, आज संध्याकाळी गावात जाते आणि एक लहान मुलगा शोधते. असं म्हणून ती चेटकीण आज संध्याकाळी गावात गेली आणि एक लहान मुलगा आणला. आणि मग तिथे शिरपा नावाचा एक लाकडं तोडत होता. आणि मग त्याने त्या चेटकीणीला तिथं पोटं घेऊन जाताना पाहिलं की त्याला वाटलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि मग तो त्या चेटकीणीचा पाठलाग करत त्या झोपडीजवळ गेला. आता चेटकीण काय करते ते आज शिरपा डोकावून झोपडीच्या खिडकीमधून बघू लागला. आज माझी लहान मुलाची इच्छा आज पूर्ण होणार. चेटकीणीच्या आनंदाच्या भरात चेटकीणीकडून चुकून झोपडीचा दरवाजा आता उघडाच ठेवला होता. मग शिरपानं एक युक्ती केली. त्याने दरवाजाची कडी वाजवली आणि तो म्हणाला, कोण आहे का घरात? कोण आहे? मी एक लाकूड थोडं पाणी मिळेल का प्यायला? दरवाजावरचे हाय ऐकून चेटकीण गोंधळून गेली. चेटकीणीला असं वाटलं की आता याला लवकर पाणी देऊन तो पळून लावणंच योग्य नाही, जेणेकरून मला छोट्या मुलाचा मांस खाताना कोणी बघणार नाही. आणि मग चेटकीणीने ते पोतं लपवलं आणि ती काय करते ते आत शिरपानं मोठ्या चतुराईनं दरवाजाच्या उंबरठ्यामधून डोकावून पाहिलं होतं. आणि मग चेटकीणीने ते पटकन ते पोतं लपवलं आणि ती शिरपाला म्हणाली, ओ बाबा देते पाणी, मला पहिले नदीवरून पाणी घेऊन येऊ द्या. आणि मग ती चेटकीण बाहेर जाताच शिरपा त्या पोत्याजवळ गेला आणि ते पोतं उघड आणि त्या पोत्यातून त्या मुलगाला कसं बाहेर काढलं आणि त्याला घरी पळून जायला सांगितलं. बिचारा तो मुलगा ही चेटकीला फार घाबरला होता. तो लगेच आपल्या घराकडे पळून गेला. आणि मग चेटकीण जेव्हा विहिरीवरून पाणी घेऊन आली तेव्हा तो चेटकीणीला म्हणाला, आजोबा तुम्हाला जंगलात एकट्या आता भीती नाही वाटत का तुम्हाला? अरे खरं तर मी एक चेटकीण आहे. मला लहान मुलाचं मांस खायचं. ते पोतं पाहतोस ना, ते असंच पकडून आणलंय मी. आणि त्या पोत्यात एक मुलगा होता. पण काय वाटणार, तुम्ही जंगलापर्यंत एकटे आता भीती नाही वाटत का तुम्हाला? आणि गावकऱ्यांनी तुम्हाला पकडून मारलं तर अरे तुला मला मारणं एवढं सोपं वाटलं का तुला? खरं तर मी एक चेटकीण आहे. आणि अरे माझा जीव तर त्या झाडू मध्ये आहे. जोपर्यंत तो झाडू तुटत नाही
तोपर्यंत मला काहीही होणार नाही. हा हा हा. आणि मला तुझ्या झोपडीत एका लहान मुलाचा वास येत होता. सोडल्यानंतर मला एका छोट्या पोत्यात एक मुलगा मिळाला आणि मग मी त्याला खाऊन मस्त करून टाकलं. लय भारी झाली बा. मजा आली बा. आणि मग चेटकीन खूप रागावली, कारण ती चेटकीन त्या छोट्या मुलाला मोठ्या चवीने खाणार होती. आणि मग ती झोपडीत गेली आणि तिने पोतं उघडून बघितलं तर तिला खरंच छोटा मुलगा मिळाला नाही. मग तिने फिरून शिल्पाला विचारलं, तू तर एक साधा लाकूड तोडा आहेस, तू त्या छोट्या मुलाला पळवलं असशील. माझ्याशी खोटं बोलू नको. हा, मी लाकूडतोडा आहे, पण लोकांना दाखवायला. खरं तर मी एक मांत्रिक आहे, मला पण काही जादू येते बर का. आणि मग मी काळ्या जादूचा उपाय करून खूप मुलं खाल्ली आहेत बर का. आणि मग चेटकीन भयंकर रागून शिल्पाला म्हणाली, आता मला एक लहान मुलगा आणून दे आणि मग मी तुझी शिकार खाल्ली करत मग मीच लहान आणून देतो की एक मुलगा गावातून. पहिलं तू तुला रागवत मग थोडा वेळ माझी वाट बघ. ठीक आहे, पण तुला गावात जायला खूप वेळ लागेल. आणि तू गावात जाणार कधी आणि माझ्यासाठी एक छोटा मुलगा आणणार कधी. मग आपण एक काम करूया ना, आपण दोघंही त्या झाडूवर बसून लगेच गावाच्या वेशीपर्यंत जाऊया. हा नक्कीच, का नाही. चल लवकर चल. आणि मग ते दोघंही चेटकीच्या झाडूवर बसून आणि हवाई मार्गाने सफर करून गावाच्या वेशीपर्यंत पोहोचले. आता माझ्यासाठी एक लहान मुलगा आण, तोपर्यंत मी इथेच बसून तुझी वाट बघते. हा लगेच आणतो, पण पहिल्यांदा तुला झाडू तर तोडून दे. नाही. आणि मग त्याने पटकन तो चेटकीनेचा झाडू तोडून टाकला. आणि मग तो छोटा मुलगाही त्या सगळ्या गावकऱ्यांना घेऊन तिथे पोहोचला. झाडू तुटल्यामुळं ते चेटकीचा खालपायचा मार्ग मोठा झाला होता. आणि मग सगळ्या गावकऱ्यांनी मिळून त्या चेटकीला खूप बदलले.